चला, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. आवाज ओके आहे? यस. तर आपण विरामचिन्हाबद्दल सविस्तर माहिती पाहिली. तब्बल सर्व 17 विरामचिन्ह, आपण त्याचा वापर, विरामचिन्ह दिसायला त्याचा सिम्बॉल, हे सर्व पाहिलं. पण हे करत असताना सगळ्यात महत्त्वाचं असते स्पर्धा परीक्षेतील PYQ आलेले प्रश्नसंच. बरोबर राईट का? कशा स्वरूपाचे प्रश्न विरामचिन्हावर आपल्याला पाहायला मिळतात. तर वेळ न गमावता आजच्या सेशन मधील पहिला प्रश्न आहे, आपल्याला सोडवायचा आहे सर्वांना. अपूर्ण विरामाच्या संदर्भात पुढील विधाने वाचून योग्य पर्याय निवडा. कोणतं अपूर्ण विराम? पहिले तर सांगा मला, अपूर्ण विराम म्हणजे काय असते? कोणतं चिन्ह? अपूर्ण विराम, अर्धविराम नाही. अपूर्ण विराम कसा आहे दिसायला? हे अपूर्ण विराम आहे. यास सांगता येईल कोणाला अपूर्ण विराम कसा असते? 2 ठिंब असते, त्याला अपूर्ण विराम म्हणतो आपण. राईट का? मग अपूर्ण विरामांच्या संदर्भात आपल्याला विधान निवडायचे, तुम्हाला उत्तर द्यायचे आहे सर्वांना. यास. वाक्याच्या शेवटी तपशील द्यायचा असल्यास अपूर्ण विराम वापरतात, आपण बोललो. एखाद्या बाबीचा तपशील देण्यासाठी तपशील दर्शक विधानानंतर अपूर्ण विराम वापरतात. म्हणजे याचा अर्थ हे बरोबर आहे. हे अपूर्ण विरामाचे चिन्ह आहे. हे अपूर्ण विराम आहे का? नाही. हे काय आहे? हे अर्धविराम आहे. हे चुकीचं आहे. हे अर्धविराम आहे ना. टिंब आणि कॉमा हे अर्धविराम आहे. यास. हे अपूर्ण विरामाचे चिन्ह आहे. अपूर्ण विराम म्हणजे विसर्ग चिन्ह, हे बरोबर आहे. 2 छोटी वाक्य उभयन्वी अव्ययांनी जोडलेली असल्यास वापरतात. नाही. तर 2 छोटी वाक्य उभयन्वी अव्ययांनी जर जोडली असेल तर त्याच्या आधी अर्धविराम वापरतो आपण, अपूर्ण विराम वापरत नाही. आणि विचारते आपल्याला योग्य पर्याय निवडा म्हणते. योग्य कोणता आहे? अ आणि क पर्याय कुठे आहे पहा. अ आणि क. अ आणि क बरोबर. शाबाश. कुठे आहे? अ आणि क बरोबर पर्याय क्रमांक 2. यस. सांगा, प्रश्न कळाला का? 3 कसं येईल? विचारला ना. योग्य योग्य अ आणि क बरोबर येणार. सांगा, कळालं का? यस. चलो नेक्स्ट, दुसरा प्रश्न. अवग्र हे विराम चिन्ह. मागचा प्रश्न कळाला का? साक्षी मॅम, ओंकार सर, शाबाश. ओके. अवग्र हे विरामचिन्ह कधी वापरले जाते? आता अवग्र, अवग्र चिन्ह कसं पाहिलं आपण? अवग्रह चिन्ह हे असं पाहिलं आपण काल. हे अवग्र चिन्ह आहे. यस, बरोबर. काय म्हटलं? अवग्र चिन्ह. अवग्र चिन्ह कधी? आता हे एस कधी वापरलं? एखाद्या शब्दातील शेवटच्या अक्षराचा उच्चार जर लांबट होत असेल तर तेव्हा अवग्र चिन्ह वापरतो आपण. अक्षराचा उच्चार लांबट आहे हे सुचवण्यासाठी. बरोबर, एकदम बरोबर. पर्याय क्रमांक 1. उच्चारात खंड आहे हे दाखवण्यासाठी, खंड पडल्यावर नाही दाखवत आपण. 2 शब्द जोडण्यासाठी संयोग चिन्ह वापरतो. एखाद्या संकल्पनेचे स्पष्टीकरण देण्यासाठी अपसारण चिन्ह वापरतो. म्हणजे अक्षराचा उच्चार जर आपल्याला काय करायचा असेल, लांब दर्शवायचा असेल तर अवग्र चिन्ह वापरतात. पर्याय क्रमांक 1. दंदन तुमच्याकडून उत्तर अपेक्षित आहेत मला. यस. चला नेक्स्ट क्वेश्चन. बोलो. वाक्याच्या शेवटी काय म्हणतो आम्ही? वाक्याच्या शेवटी तपशील द्यायचा असल्यास कोणतं विराम चिन्ह वापरतात? काय म्हणते बा? वाक्याच्या शेवटी तपशील द्यायचा असल्यास. तपशील, तपशील म्हणजे माहिती. वाक्याच्या शेवटी तपशील द्यायचा असल्यास कोणतं विराम चिन्ह वापरतात? आता सांगा मला, अर्धविराम वापरतात का? अर्धविरामी असं असते. हे तर आपण उभयन्वी अव्ययाच्या आधी वापरतो. वाक्याच्या शेवटी तपशील द्यायचा असेल स्वल्पविराम आपण वापरत नाही. अवतरण चिन्ह तर हे वापरतच नाही, हे नंतर वापर वेगळा आहे. कोणतं चिन्ह वापरतो? अपूर्ण विराम. पर्याय क्रमांक 1. अपूर्ण विराम म्हणजे विसर्ग चिन्ह. यास, पर्याय क्रमांक. असे उत्तर आले बाई. दन 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 दन. ओके. आल्याला सर्वांनी प्रेझेंटी लावायचं. दररोज सांगायचं काम नाही पडलं पाहिजेत. वाक्याच्या शेवटी तपशील द्यायचा असल्यास कोणतं चिन्ह? तपशील म्हणजे, तपशील म्हणजे आपण म्हणतो पुढील क्रमांकाचे विद्यार्थी उत्तीर्ण झाले, 2 ठिंब, पुढे ते विद्यार्थ्याची नावं. म्हणजे काय दिला आपण? तपशील दिला. म्हणून एक वाक्याच्या शेवटी तपशील द्यायचा असल्यास अपूर्ण विराम वापरतात. बोलो. त्याला सोडवा फास्ट. राईट बसा. उठून जरा असे जोश मध्ये वाटले पाहिजेत. एखाद्या वक्त्याच्या भाषणातील किंवा लेखकाच्या लिखाणातील अवतरण जसेच्या तसे द्यायचे असेल, म्हणजे एखाद्या वक्त्याचं भाषण आपल्याला जसंच्या तसं दाखवायचं असेल, लिहायचं असेल तर तेव्हा ते आपण अवतरण चिन्हात देतो. आणि कोणतं अवतरण चिन्ह? तर दुहेरी अवतरण द्यायला पाहिजे आपण. पर्याय क्रमांक 2. कारण एकेरी अवतरण चिन्ह केव्हा सांगितलं होतं मी? वाक्यातील महत्वाचा शब्द, एखाद्या वाक्यातील महत्वाचा शब्द दर्शविण्यासाठी एकेरी अवतरण दिलं.
पण हे काय म्हणते कार्यकर्ता प्रश्न काय म्हणते की बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द जर आपल्याला दाखवायचे असेल तर ते कशामध्ये दाखवतो, ते दुहेरी अवतरण चिन्हामध्ये दर्शविले जाते. पर्याय क्रमांक 2. चलो नेक्स्ट. वाक्यात अनेक उपवाक्य. सोपं आहे, कीवर्ड पाहायचं महत्वाचं. वाक्यात अनेक उपवाक्य न्यूनत्व बोधक उभयान्वी अव्यय. कोणते? न्यूनत्व बोधक उभयान्वी अव्ययांनी जोडली असता. आता साहजिकच आहे राजा, मी शिकवलं 2 वाक्य जेव्हा उभयान्वी अव्ययानं जोडली जातात आणि त्यातही काय म्हणते हे न्यूनत्व बोधक. न्यूनत्व बोधक कोणते आहेत? पण, परंतु, बाकी, किंतु आणि परी. बरोबर राहील का? पण, परंतु, बाकी, किंतु, परी. याच्या आधी म्हणते कोणतं चिन्ह. कोणतं चिन्ह येईल हो? अर्धविरामींना. यस, हे चिन्ह देतात. पण, परंतु, बाकी, किंतु, परी. याच्या आधी कोणतं चिन्ह? अर्धविराम. यस, कोणतं चिन्ह? अर्धविराम. बरोबर, राईट. स्वल्पविराम तर कॉमा असते ना, अपूर्ण विराम हे असं असते आणि अपसारण चिन्ह हे असं असते. पण, परंतु, बाकी, किंतु, परी याच्या आधी कोणतं चिन्ह? हे न्यूनत्व बोधक उभयान्वी अव्यय आहेत आणि याच्या आधी अर्धविराम देतात. पर्याय क्रमांक 2. पुढील कोणते विधाने बरोबर आहेत? बरोबर शोधायचे आहेत आपल्याला, लक्षात ठेवा. नंबर 1, बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द दर्शविण्यासाठी दुहेरी अवतरण चिन्ह वापरतात. हे आपण काल 2 दिवस हे शिकलो भाऊ. तर बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द दर्शविण्यासाठी बरोबर आहे कोणतं चिन्ह? दुहेरी अवतरण चिन्ह वापरतात. एकदम बरोबर. प्रत्येक प्रश्न आलेला आहे, लक्षात ठेवा. PYQ आहे, त्याचे स्पष्टीकरण देत आहो म्हणजे तुम्हाला कळेल की आपण जे थेरी घेतली, जे PPT देत आहोत ते एकदम ओके आहे की नाही. काय म्हणते? एखाद्या शब्दावर जोर द्यायचा असेल तरीही दुहेरी वापरतात करा? नाही वापरत ना. एखाद्या शब्दावर जोर द्यायचा असेल तर एकेरी अवतरण चिन्ह वापरतात. कोणतं? एकेरी अवतरण चिन्ह वापरतात. कुठल्याही एखाद्या वाक्यातील महत्वाचा शब्द जर आपल्याला दर्शवायचा असेल तर एकेरी अवतरण चिन्ह वापरतात. बरोबर आहे. फक्त पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. ब हे चुकीचं आहे. कळत आहे रे बा? प्रश्न यायलाच पाहिजेत. यस, ओके. चलो नेक्स्ट क्वेश्चन. शोक, तिरस्कार, आश्चर्य अशा मनोधर्माचा उल्लेख होतो तेव्हा अशा शब्दाच्या शेवटी कोणतं चिन्ह देतात? शोक म्हणजे दुःख. तिरस्कार, आश्चर्य म्हणजे हे केवल प्रयोगी अव्ययाचे प्रकार आहेत आणि केवल प्रयोगी अव्यय जर असेल तर त्याच्यानंतर आपण कोणतं चिन्ह देतो? उद्गारवाचक चिन्ह देतो. बरोबर राईट का? शोक झाला असेल, दुःख झालं असेल, याच्यानंतर अरे रे फार वाईट झाले. काय म्हटलं? अरे रे फार वाईट झाले. अरे रे नंतर कोणतं चिन्ह? बोला कोणतं चिन्ह दिलं आपण? उद्गारवाचक चिन्ह. बापरे केवढी प्रचंड गर्दी. काय म्हटलं मी? बापरे केवढी प्रचंड गर्दी. सांगा बरं कोणतं चिन्ह? यस, कोणतं चिन्ह? उद्गारवाचक चिन्ह. यस, शाबाश. क्लियर? समजत आहे रे बा? ओके. चलो नेक्स्ट. चिन्ह. वाक्यात 2 शब्द जोडताना. काय म्हणते? वाक्यात 2 शब्द जोडताना कोणतं विरामचिन्ह वापरतात? आता 2 शब्द जोडताना उदाहरणे सांगितलं तुम्हाला. समजा माता पिता हे 2 शब्द आहेत. मग हे जी रेष आहे आडवी, हे चिन्ह कोणतं आहे? कुठलंही घ्या ना. प्रेम विवाह मधात जी आडवी रेष आली, ही रेष म्हणजे कोणतं चिन्ह म्हणतात याला? संयोग चिन्ह. 2 शब्द जोडण्यासाठी संयोग चिन्हच वापरतात असं आपण बोललो होतो. एक नाही, तुम्हाला 5-5 वेळा मी बोललो. यस, कोणतं चिन्ह? संयोग चिन्ह. चला काळजीपूर्वक वाक्य वाचा आणि याचं उत्तर द्या. सोपं आहे. भारतीय संघाची मुख्य मदार स्मृती मंधाना, पूनम राऊत, दीप्ती शर्मा व मिताली यांच्यावर असेल. या वाक्यात कोणत्या विरामचिन्हाची आवश्यकता आहे? म्हणजे कोणता विरामचिन्ह द्यायचं राहिलं? आवश्यकता आहे म्हणजे द्यायचं राहिलं. मग काय म्हणते बाबा? भारतीय संघाची मुख्य मदार स्मृती मानधना. नाव आहे, नावाच्या नंतर आपण कोणतं चिन्ह देतो?
म्हणजे नाव आहे ना समान जातीचे आहेत. स्मृती मंधाना इथं यायला पाहिजे कॉमा. पूनम राऊत कॉमा म्हणजे स्वल्पविराम. आता इथं इथं कोणतं चिन्ह देणार नाही, ओ आहे ऑलरेडी आणि बाकी कुठंच द्यायचं काम नाही. हा आणि जिथं वाक्य संपते तिथं पूर्णविराम म्हणजे 2 उद्गारवाचक चिन्ह आणि 1 पूर्णविराम आहे. 2 स्वल्पविराम, उद्गार नाही काय म्हटलं, 2 स्वल्पविराम आणि 1 शेवटी पूर्णविराम द्यायचा राहिला. कुठं आहे का, पर्याय क्रमांक 1. काय म्हणत आहोत, 2 स्वल्पविराम आणि 1 पूर्णविराम. यस, क्लियर, ओके क्लियर. हे आपण आता दिले. ओके चलो नेक्स्ट बोलो. खालीलपैकी काकपद ओळखा. सांगा बरं कोणता यायला पाहिजे. दान 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 असे झपझप चालले पाहिजे. खालीलपैकी काकपद कोणता आहे. काकपद कोणता आहे, पर्याय क्रमांक 3 हेच आहे काकपद. हे कोणतं आहे, काकपद. बाकी हे काय आहे हो, हे अपूर्ण विराम आहे. पर्याय क्रमांक 1 अपूर्ण विराम आहे. नंबर 2 चा अर्ध विराम आहे. काय आहे, अर्ध विराम आहे काकपद. आणि हे काय आहे, हे संयोग चिन्ह आहे किंवा असं दिसायला आहे अपसारण चिन्ह आहे. कोणतं चिन्ह, अपसारण. विचारलं आपल्याला काकपद, पर्याय क्रमांक 3. यस, ओके चलो नेक्स्ट. विराम चिन्हाचा वापर करताना संयोग चिन्हाचा, कशाचा, संयोग चिन्हाचा वापर करण्यात येतो तो असा. म्हणजे संयोग चिन्ह सरळ सरळ कधी वापरतात त्याचं म्हणणं असं आहे. सांगा बरं, संयोग चिन्ह कधी शिकलो तो, 2 पूरक शब्द जोडताना संयोग चिन्ह आडवी रेष देतात आणि वाक्य लिहिताना वाक्यातील अर्धवट राहिलेला शब्द पुढील ओळीत दाखवण्यासाठी. पाहू या चिन्हाचा वापर करतात. आता संयोग चिन्ह आहे का, हे नाही. हे कोणतं चिन्ह आहे, हे आहे का, हे तर उद्गारवाचक चिन्ह आहे. संबोधन दर्शविताना, संबोधन दर्शविताना आहे का, नाही. संबोधन दर्शविताना म्हणजे हाक मारताना, संबोधन राम इकडे, राम नंतर आपण स्वल्पविराम देतो. संयोग विचारलं यानं. 2 शब्द जोडताना, हा 2 शब्द जोडताना मात्र काय यायला पाहिजे, संयोग चिन्ह. आणि ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास संयोग चिन्ह. तर बरोबर कोणता आहे, क आणि ड. शाबाश, क आणि ड कुठं आहे, पर्याय क्रमांक 3. शाबाश, पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर, क आणि ड. यस, समजला. बाकी ते महत्वाचे प्रश्न आहेत राजा, याच्या बाहेर प्रश्न येत नाही. ऍज इट इज जरी नाही आला तरी एवढ्या माहितीवर तुमचा प्रश्न कुठलाही सुटणार. विरामचिन्ह टेन्शनच नाही काही. सांगा, संबोधन दर्शविताना कोणतं विरामचिन्ह वापरतात. संबोधन दर्शविताना कोणते विरामचिन्ह वापरतात, सांगा बरं. संबोधन, संबोधन म्हणजे हाक मारणे. मग हाक मारण्यासाठी आपण एखाद्याला हाक मारतो, त्याच्यानंतर आपण स्वल्पविराम देतो. स्वल्पविराम म्हणजे कॉमा. संबोधन दर्शविताना म्हणजे उदाहरणार्थ मी जर म्हटलं राम इकडे, राम इकडे ये, रामला हाक मारली, कॉमा म्हणजे स्वल्पविराम. मुलांनो उभे राहा, काय म्हटलं मी, मुलांनो हाक मारली, संबोधित केलं, उभे राहा, काय केलं याच्यावर, काय, कॉमा दिला म्हणजे स्वल्पविराम. यस, संबोधन दर्शविताना काय येते, स्वल्पविराम वापरलं जाते. चलो, वाक्याच्या शेवटी तपशील द्यायचा असल्यास, वाक्याच्या शेवटी तपशील द्यायचा असल्यास, तपशील द्यायचा असल्यास आपण हे चिन्ह वापरतो. हे आता हे चिन्ह कोणतं आहे ते सांगा. तपशील द्यायचा असेल, तपशील, पुढील क्रमांकाचे विद्यार्थी उत्तीर्ण झाले, फळांची नावे खालीलप्रमाणे, फुलांची नावे पुढील प्रमाणे, त्याच्यानंतर टिंब देतो. हे चिन्ह कोणतं आहे, अपूर्ण विराम. पर्याय क्रमांक 4. यस, 4. व्हेरी गुड. चल नेक्स्ट. एकाच जातीचे अनेक शब्द आहेत आणि ते लागोपाठ आल्यास त्याच्यानंतर आपण स्वल्पविराम देतो. घेतला आपण एका जातीचे. अहो लेक्चर जर ऐकलं तुम्ही तर हे प्रश्न एकदम सोपे वाटतील तुम्हाला आणि आलेले आहेत. असं नाही की एका जातीचे, काय म्हणते, एका जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास कोणतं चिन्ह वापरतात, स्वल्पविराम देतात. बरोबर राईट का. म्हणजे समजा आता मुलांची नाव आहेत राम, श्याम, श्रीकांत आणि रमेश, ही भावंडे आहेत. काय केलं आपण,
भावंडे आहेत. वाक्याच्या शेवटी आपल्याला पूर्णविराम द्यावाच लागेल, पण हे नाव आहेत स्वल्पविराम, पण जिथं आणि न जोडलं जाते तिथं स्वल्पविराम द्यायची गरज नाही. आणि व येईल तिथं द्यायचं कामच नाही. चलो, खालीलपैकी कोणते विरामचिन्ह अपसारण चिन्ह आहे सांगा फास्ट. अपसारण चिन्ह, अपसारण चिन्ह कसं असते? अपसारण चिन्ह म्हणजे आडवी रेष, बरोबर राईट का? कुठं आहे का? पर्याय क्रमांक 4. अपसारण चिन्ह आणि संयोग चिन्ह दिसायला जरी सारखं असेल तरी दोन्हीचे वापर आपण भिन्न सांगितले. दोन पूरक शब्द जोडण्यासाठी संयोग चिन्ह वापरतात, तर एखाद्या बाबीचं स्पष्टीकरण देण्यासाठी अपसारण चिन्ह वापरतात, किंवा अपुरा विचार दर्शविण्यासाठी अपसारण चिन्ह वापरतात. हे आपण शिकलो. चलो नेक्स्ट. दोन शब्द जोडताना सांगितलं मगाशी झालं. दोन शब्द आहेत, प्रेम विवाह, माता पिता, भाऊ बहीण, आई वडील. दोन शब्द आपल्याला जोडायचे, तेव्हा मधात जे आडवी रेष असते त्याला कोणतं चिन्ह म्हणतात? ते संयोग चिन्ह. दोन शब्द जोडताना कोणतं चिन्ह वापरतात? तर संयोग चिन्ह वापरतात. पर्याय क्रमांक 2. आणि त्याच्यावरच दुसरा प्रश्न विचारला, आलेला प्रश्न आहे रे राजा. संयोग चिन्हाचा वापर केव्हा करतात? तर दोन शब्द जोडण्यासाठी आणि वाक्यातील अर्धवट राहिलेला शब्द पुढील ओळीत दर्शविण्यासाठी. दोन पैकी काय काय बघ, काय आहे का? संयोग चिन्हाचा वापर कशासाठी करतात? दोन शब्दामधील अंतर दर्शविण्यासाठी, दोन शब्द जोडण्यासाठी पाहिजे आपल्याला. पर्याय क्रमांक 2. दोन शब्द जोडण्यासाठी. काय बोललो? दोन शब्द जोडण्यासाठी संयोग चिन्हाचा काय करतात? वापर करतात. वाक्यात एकाच जातीचे, काय म्हणते रे? वाक्यात एकाच जातीचे अनेक शब्द पाठोपाठ येतात तेव्हा, आता एकाच जातीचे फुलांची नावं, फळांची नावं, मुलांची नावं, गावाची नावं, एकाच जातीचे शब्द असतील तर प्रत्येक शब्दानंतर आपण स्वल्पविराम देतो. कुठं आहे स्वल्पविराम? पर्याय क्रमांक 3. एकाच जातीचे शब्द लागोपाठ आल्यानंतर. बरोबर राईट का? बरोबर राईट का? काय म्हणते आशिष भाऊ? काय म्हणता? संदर्भ चिन्ह कोणते असते सर आणि काय वापरतो? संदर्भ म्हणजे तपशील. काय म्हटलं? आशिष भाऊचा प्रश्न आहे, संदर्भ चिन्ह कोणते असते? संदर्भ द्या म्हणतो. संदर्भ द्या म्हणजे तपशील द्या. तपशील द्या म्हणजे दोन टिंब म्हणजे कोणते? कोणतं? अपूर्ण विराम. ओके, शाबाश. ओके, चलो पहा उत्तर येत आहे सर्वांना. चलो नेक्स्ट क्वेश्चन सांगा. हाक मारताना नावापुढे कोणतं विराम चिन्ह वापरतात? हाक मारताना. असेच कळालं रे बा? काय म्हणतात? हाक मारताना. हाक म्हणजे संबोधन करताना. हाक मारणे म्हणजे संबोधन दर्शविणे. संबोधन, बरोबर राईट का? संबोधन करताना, हाक मारताना, राम इकडे ये, मुलांना उभे राहा, गणेश पाणी आण, बरोबर राईट का? हाक मारली त्याच्यानंतर कोणतं चिन्ह येते? तर स्वल्पविराम देतो आपण. पर्याय क्रमांक 1. सर्व ऑथेंटिक प्रश्न आहेत, आलेले आहे, त्याचं स्पष्टीकरण देत आहोत. याच्या संदर्भाच्या बाहेर काहीच येत नाही. यस, चलो. एखाद्या शब्दासाठी असलेला पर्याय दर्शविण्यासाठी म्हणजे काय हो? विकल्प दर्शविण्यासाठी. काय दर्शविण्यासाठी? पर्याय म्हणजे हे किंवा ते, त्याला म्हटलं होतं आपण विकल्प दर्शविण्यासाठी. एखाद्या शब्दासाठी असलेला पर्याय दाखवण्यासाठी दोघांच्या मध्ये कोणतं चिन्ह वापरतात? तर विकल्प चिन्ह वापरतात. पर्याय क्रमांक 4. दोन पैकी एक जेव्हा आपण म्हणतो, समजा आता सत्य किंवा असत्य, दोन पैकी एक आपल्याला दाखवायचं, विकल्प चिन्ह. खरे, त्याच्या मधात जेव्हा चिन्ह येते तेव्हा ते कोणतं असते? विकल्प चिन्ह. दोन पैकी एक. शाबाश, दणदण उत्तर द्यायला. ओके, शाबाश. ओके, चलो नेक्स्ट. लेखनामध्ये अर्धविरामासाठी कोणतं चिन्ह वापरतात? अर्धविराम कसं असते मग आपलं? अर्धविराम म्हणजे एक टिंब आणि स्वल्पविराम असं असेल तर अर्धविराम. पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4 हे काय आहे? हे अर्धविराम आहे. शाबाश. आणि हे जे आहे हे आहे अपूर्ण विराम. यात बरेच कार्यकर्ते आपले कन्फ्यूज होतात, पेपरात फॉर्म मध्ये राहतात, काही चुकून टाकतात, नंतर रस्त्याने त्याला येता कळते, अरे हे असं आहे का रे?
वाट लागते, मिस्टेक नो, चुकीला माफी नाही पेपरात भाऊ. ओके, क्लिअर. चलो, हरिहर या शब्दातील दोन पदामध्ये कोणतं चिन्ह. आता दोन पद आहेत म्हणजे दोन शब्द आहेत, मधात आडवी रेष, कोणतं चिन्ह असेल तुम्ही सांगा. आता दोन शब्द आहेत, मग सांगितलं, माता पिता मधात आडवी रेष, भाऊ बहीण मधात आडवी रेष, विद्यार्थी भांडार मधात आडवी रेष. चिन्ह कोणतं सांगा माया मॅडम, लवकर सांगा, चिन्ह कोणतं. कोणतं चिन्ह? संयोग चिन्ह. शाबाश. काय म्हटलं होतं आपण? संयोग चिन्ह केव्हा वापरतात? दोन शब्द जोडण्यासाठी. दोन शब्द जोडण्यासाठी कोणतं चिन्ह वापरतात? संयोग चिन्ह वापरतात. आणि याही पुढे जाऊन आणखी संयोग चिन्हाचा एक वापर सांगितला होता. एखाद्या वाक्यातील अर्धवट म्हणजे अपुरा शब्द पुढील ओळीत दर्शविण्यासाठी सुद्धा कोणतं चिन्ह वापरतात? संयोग चिन्ह वापरतात. ओके, चलो सांगा आता उत्तर. सोपा आहे प्रश्न आणि आलेला आहे रे राजा. बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द. काय म्हणतात? बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द तशाच स्वरूपात, म्हणजे बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द जशाच तसे दर्शविण्यासाठी कोणतं विरामचिन्ह वापरतात? बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द तसेच आपल्याला दाखवायचं तर अवतरण चिन्ह वापरतात. आणि अवतरण चिन्हामध्ये सुद्धा कोणतं अवतरण चिन्ह? तर दुहेरी अवतरण चिन्ह. लक्षात ठेवा, कोणतं? दुहेरी अवतरण चिन्ह हे वापरतात. यस, म्हणजे बोलणार, म्हणजे मी जर म्हटलं समजा महात्मा गांधी म्हणाले की, आता हे वाक्य आहे समजा, महात्मा गांधी म्हणाले की नंतर आपण काय करतो? थोडा वेळ थांबतो, म्हणून इथं स्वल्पविराम. काय म्हटलं त्यांनी? करेंगे या मरेंगे. हे वाक्य आहे समजा, करेंगे या मरेंगे. मग आता हे जे बोलले हे दुहेरी अवतरण चिन्हात द्या आणि शेवटी पूर्णविराम. पण हे काळजीपूर्वक आहे का, हे शेवटी जे पूर्णविराम देतो हे दुहेरी अवतरण चिन्हाच्या आत पाहिजेत. नाही तर आपण म्हणतो मग थोडं इकडे का तिकडे, तिकडे नाही भाऊ, चुकीला माफीच नाही. हे पूर्णविराम जर दुहेरी अवतरण चिन्हाच्या पुढे तिकडे दिलं पहिले तर मग ते चुकलं. पहिले पूर्णविराम द्या, म्हणजे नंतर ते कंप्लीट करा दुहेरी अवतरण चिन्ह. यस, ओके, क्लिअर. चलो नेक्स्ट. रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. वाक्य व त्याचा अर्थ पूर्ण झाला म्हणजे कोणतं चिन्ह वापरतात? बरोबर, राईट. महत्वाचा शब्द असेल एखादा, तो दाखवायचा असेल तर एकेरी अवतरण चिन्ह. आणि बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द आपल्याला जसेच्या तसे दाखवायचे असेल तर दुहेरी अवतरण चिन्ह. काय म्हणतं इथं? वाक्य व त्याचा अर्थ पूर्ण झाला म्हणजे कोणतं? आता एखादं वाक्य पूर्ण झालं, त्याच्या शेवटी कोणतं चिन्ह देणार आपण? पूर्णविराम देणार ना. पूर्ण झाला म्हणते पूर्णविराम. अर्धविराम कसं असते? टिंब आणि कॉमा. अपूर्णविराम दोन टिंब. स्वल्पविराम म्हणजे कामा आणि पूर्णविराम म्हणजे फुल स्टॉप. ओके ओके, शाबाश. चलो नेक्स्ट. स्पष्टीकरण द्यायचे झाल्यास कोणतं चिन्ह वापरतात? आपण पाहिलं, एखाद्या बाबीचे स्पष्टीकरण देण्यासाठी कोणतं चिन्ह वापरतात? ही माझी शाळा आहे, आडवी रेष, जिचा निकाल 100% लागला. आपल्या शाळेचं आपण स्पष्टीकरण दिलं. एखाद्या बाबीचं स्पष्टीकरण देण्यासाठी कोणतं चिन्ह वापरतात? स्पष्टीकरण देण्यासाठी अपसारण चिन्ह वापरतात. कारण अपसारण चिन्हाचंच दुसरं नाव काय आहे? स्पष्टीकरण चिन्ह. अपसारण चिन्हाचंच दुसरं नाव आहे स्पष्टीकरण चिन्ह, जे आडव्या रेषेनं. संयोग चिन्ह बी आडवी रेषेत आहे दिसायला, पण संयोग चिन्हाचा वापर आपण वेगळा पाहिला. दोन पूरक शब्द जोडण्यासाठी संयोग चिन्ह वापरतात. यस, आणि वाक्यातील अर्धवट राहिलेला शब्द पुढील ओळीत दर्शविण्यासाठी सुद्धा संयोग चिन्ह वापरतात. चलो, कोण आहे रे तिकडे? आता कोण आहे रे तिकडे काय विचारला आपण? प्रश्न विचारला, याचं उत्तर काहीतरी येणारच, कोणी ना कोणी असेल. म्हणजे याचा अर्थ कोण आहे रे तिकडे या वाक्यापुढे कोणतं चिन्ह येणार? तर प्रश्न विचारल्यामुळे साहजिकच आहे कोणतं चिन्ह असणार? प्रश्नार्थक चिन्ह असणार. बरोबर, राईट का? यस. पण प्रश्नार्थक चिन्ह कुठं? पहिले, नंतर, त्याच्या नंतर. म्हणजे इथं काय करावं लागेल आपल्याला? कार्यकर्ते लक्ष द्या. म्हणजे पहिले प्रश्नार्थक चिन्ह, नंतर मग दुहेरी अवतरण चिन्ह कंप्लीट, असं असते. ओके, प्रश्नार्थक चिन्ह. चलो सांगा.
पूर्वी केलेले विधान अधिक स्पष्ट करायचे आहे. पूर्वी केलेले विधान अधिक काय करायचे, स्पष्ट करायचे आहे. म्हणजे काय द्यायचं आहे आपल्याला, त्याचं स्पष्टीकरण द्यायचं आहे. स्पष्टीकरण द्यायचे असल्यास काय म्हणते, पूर्वी केलेलं विधान अधिक स्पष्ट करायचे असेल म्हणजे स्पष्टीकरण द्यायचे असेल तर कोणतं चिन्ह वापरतात, अपसारण चिन्ह वापरतात. आता सांगितलं अपसारण चिन्हाला सुद्धा काय म्हणतो आपण, स्पष्टीकरण चिन्ह असंही म्हणतात. उद्गार चिन्ह कोणत्या गोष्टीचा निर्देश करते, भावना, वर्णन, कृती का प्रश्न. साहजिकच आहे, प्रश्न करणार आहे का, नाही. कृती करणार, वर्णन करणार का, नाही. तर उद्गारवाचक चिन्ह, उद्गार चिन्ह भावना व्यक्त करते, हर्षदर्शक करते, बरोबर राईट का. कधी कधी शोकदर्शक करते, कधी कधी आश्चर्यदर्शक करू शकते. म्हणजे काय सांगितलं, उद्गार चिन्ह कोणत्या गोष्टीचा निर्देश करते, तर भावनेचा निर्देश करते. पर्याय क्रमांक 1. खालीलपैकी कोणते लेखन चिन्ह विसर्गासाठी वापरले असते. म्हणजे विसर्गासाठी कोणतं वापरलं असते. आता विसर्ग चिन्ह कसं असते, त्यालाच आपण काय म्हणतो, अपूर्ण विराम. काय म्हणतो, अपूर्ण विराम. आणि कसं असते रे बाबा, 2 टिंब. या दन 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 आलं पाहिजे आत. सांगा कोणतं चिन्ह विसर्गासाठी वापरलं, अपूर्ण विराम. पर्याय क्रमांक 3. शाबाश, पर्याय क्रमांक 3. यास, चांगले हुशार झाले रे सगळेजण, कमाला यार. दंदन दंदन उत्तर द्यायले. अवतरण चिन्ह हे अवतरण चिन्ह जे दिलं ते वाक्यात कुठे दाखवली जातात. एक वाक्याच्या सुरुवातीला आणि दुसरं वाक्याच्या शेवटी. हे वाक्य सुरू होते तिथं देतो आणि वाक्य संपते तिथं देतो. म्हणजे वाक्याच्या आरंभी व शेवटी हेच म्हणावं लागेल आपल्याला. पर्याय क्रमांक 1. वाक्याच्या शेवटी, फक्त शेवटीच नाही, वाक्याच्या मध्यभागी नाही, वाक्यात कुठेही म्हणते. कुठेही म्हणजे बाबाजीचा मठ आहे काय म्हणते, कुठं थोडी देशील. शाबास, ओके, थँक्यू. ओके, अवतरण चिन्ह वाक्याच्या आरंभी आणि शेवटी. खालीलपैकी कोणते विधान अचूक आहे. आणि ही जे तुम्हाला आपण पेड बॅच घेत आहोत मित्रांनो, तर तुम्हाला व्याकरण कोणी शिकू शकते, काय अडचण नाही. पण ते तुम्हाला आपण प्रत्येक चॅप्टरचं स्पष्टीकरण, पीपीटी आहे. आता पीपीटी कशी आहे तुम्ही दररोज ऐकता, तुम्हाला सांगायची गरज नाही. PYQ देता, प्रत्येक याच्यावर देता की नाही सांगा तुम्ही, प्रत्येक याच्यावर देता. त्याचबरोबर आता ज्या प्रकरणाची तुम्हाला त्याला अटॅच हे करायची राहिली असेल प्रश्नाचं वगैरे, ते फळाण करून टाकील, काही अडचण नाही. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला नोट्स पण देता टाईप केलेली. पीपीटी सुद्धा तुम्हाला भेटत आहे, थेरीची पीपीटी आहे. आणि त्या व्यतिरिक्त आपण प्रश्न PYQ घेत आहोत. एवढं कुठं भेटणार आहे तुम्हाला सांग, बरोबर. यस, काय म्हणते, खालीलपैकी कोणते विधान अचूक आहे. विराम चिन्हे मराठी भाषेची अन्य भाषेला देणगी आहे. आता मराठी भाषेची आहे, कारण मराठीतून थोडी आली, मराठीतील विराम चिन्हे संस्कृत भाषेतून आली. संस्कृतमधून आली का, नाही. आपण आधीच सांगितलं इंग्रजीमधून आली. पाली भाषेतून विराम चिन्ह आले. काही म्हणते कार्यकर्ता पालीतून आली का राजावना, तर इंग्रजी भाषेतून आली. कोणत्या भाषेतून, इंग्रजी भाषेतून आली. यस, शाबास. कारण आपण बोललो होतो विरामचिन्हाचा वापर सर्वप्रथम कोणाच्या काळात झाला, ब्रिटिशांच्या काळात झाला. विरामचिन्हाचा मराठीत वापर सर्वप्रथम कोणी केला, मेजर कॅन्डीनं केला. यस, आणि विरामचिन्ह ही आपण इंग्रजी भाषेतून घेतली. पर्याय क्रमांक 4. चला सोडवा तुम्ही. पुढील वाक्याच्या शेवटी कोणतं विरामचिन्ह वापराल. आता पुढील वाक्याच्या शेवटी कोणतं विरामचिन्ह वापराल. आता मला प्रश्न होता इथं, म्हणजे असा वाक्य आहे इथं, काय आहे त्या पेटीत, असा प्रश्न आहे. आता सांगा, हे आहे उदाहरण. या वाक्यात पुढील वाक्याच्या शेवटी कोणतं विरामचिन्ह वापराल. काय आहे त्या पेटीत सांगा. आता कोणतं चिन्ह वापराल या वाक्याच्या शेवटी. अवतरण चिन्ह, उद्गारवाचक चिन्ह, स्वल्पविराम का प्रश्न चिन्ह. बोलो. शाबास. काय आहे त्या पेटीत, काहीतरी असेल ना रे बाबा, बरोबर. काही असू दे, गांजा असू दे, काय असू दे, पण काहीतरी आहे का नाही त्या पेटीत. मग याचा अर्थ काय विचारला आपण, प्रश्न विचारला. आणि प्रश्न विचारला म्हणून त्या वाक्याच्या शेवटी कोणतं चिन्ह असलं पाहिजे, प्रश्न चिन्ह. पर्याय क्रमांक 4. चलो, शाबाश. नेक्स्ट काय म्हणते,
पुढील वाक्याच्या शेवटी कोणतं विरामचिन्ह वापराल? किती भयानक वाडा आहे हा. काय म्हणते? किती भयानक वाडा आहे हा. काय केलं आपण? भावना व्यक्त केली. आणि भावना व्यक्त जेव्हा करतो तेव्हा त्याच्या शेवटी काय चिन्ह यायला पाहिजे? उद्गारवाचक चिन्ह. यस. पाय ना काय म्हणते? किती भयानक वाडा आहे हा. म्हणजे भावनेचा उद्गार व्यक्त केला, त्यामुळे साहजिकच आहे वाक्याच्या शेवटी या कोणतं चिन्ह यायला पाहिजे? उद्गारवाचक चिन्ह. प्रश्न थोडी विचारला आपण, प्रश्न नाही विचारला, भावनेचा उद्गार आहे आणि भावनेचा उद्गार जिथं असते तिथं काय येते? उद्गारवाचक चिन्ह येते. केवढी शुभ वार्ता आणलीस तू. केवढी शुभ वार्ता आणलीस तू. सांगा कोणतं चिन्ह येणार? सांगा पर्यायापैकी. याच्या आधीचा प्रश्न कळाला का? किती भयानक आहे वाडा हा. शाबास. चलो नेक्स्ट. पुढचं सांगा आता याच्यात. हा बोलो बोलो. केवढी शुभ वार्ता आणलीस तू. चला सांगा. स्वल्पविराम, पूर्णविराम, प्रश्नार्थक, उद्गारवाचक. दन दन आलं पाहिजेत. कोणीच नाही सांगायला? वा रे वा. आतापर्यंत तर मीच उत्तर सांगितलं जास्त. तुम्ही सांगा ना. चलो बोलो. चला सांगा माया मॅडम. काय म्हणते पहा ना, केवढी शुभ वार्ता आणलीस तू. आता पहिली गोष्ट तर स्वल्पविराम येणारच नाही, पूर्णविराम येणारच नाही, हे दोन तर कटले. सांगा आता. शाबास. काय विचारलं? शाबास. सांगा सांगा. व्हेरी गुड. प्रश्न नाही विचारला ना. प्रश्न विचारला का नाही? भावनेचा उद्गार आहे. काय काढला? भावनेचा उद्गार काढला. यस. म्हणजे काय यायला पाहिजे तिथं? सांगा. उद्गारवाचक चिन्ह. पर्याय क्रमांक 4. प्रश्न चिन्ह यायला पाहिजेत. शाबाश. व्हेरी गुड. चलो नेक्स्ट. आता इथं येते ते चिन्ह. सांगा. उद्गारवाचक. यस. उद्गारवाचक. बरोबर सांगितलं ना. उद्गारवाचक येते ना. काय म्हणते? सरळ येणार. केवढी शुभ वार्ता आणलीस तू. उत्तर थोडी येणार याचं. भावना दर्शविते आणि भावना दर्शविली म्हणून याच्या शेवटी उद्गारवाचक चिन्ह. पर्याय क्रमांक 4. चलो. उद्या काय तो निर्णय कळेल. आता हे तर सोपं आहे. उद्या काय तो निर्णय कळेल म्हणजे कुठला तरी निर्णय कळेल, म्हणजे या वाक्याच्या शेवटी प्रश्नार्थक चिन्ह आहे का? उद्या काय तो निर्णय कळेल म्हणजे कुठला तरी कळेल. काय केला? प्रश्न केला. प्रश्न केला. प्रश्नार्थक. पर्याय क्रमांक 4. यस. अशा प्रकारे होते प्रश्न आलेले. कशावर? विराम चिन्हावर. हे सर्व PYQ आलेले आहेत मित्रांनो. यस. ओके. क्लिअर. उद्या काय तो निर्णय कळेल. नाही काय पाहिजे? प्रश्नचिन्ह. पर्याय क्रमांक 4. यस. कळालं. आणि ज्यांचे पहिले थेरीचे लेक्चर पाहायचे राहिले असेल ते बिनधास्त पाहून घ्या मित्रांनो. 100% पाहून घ्या. ओके. अशा प्रकारे होते PYQ विरामचिन्हावर आणि सर्व टोटल 17 विरामचिन्ह आपण पाहिले. ओके. थँक्यू. चला पुढच्या लेक्चरमध्ये भेटू. हॅव अ नाईस डे सर्वांना.